बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत आपल्याला माहीत आहे की आपल्याला भांडी आणि पेटी मिळतात. पण या व्यतिरिक्त आपण कुठल्या गोष्टींचा किंवा कुठल्या सवलतींचा फायदा घेऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बांधकाम कामगार म्हटले की याच्यामध्ये कोण कोण येईल? जे लोक घराच्या पायापासून ते घर पूर्ण होईपर्यंत काम करतात, जसे की खुदाई काम करणार, सेंटिंग काम करणार, पेंटिंग करणार, फर्निचर करणार, इलेक्ट्रिशियन, नळ फिटिंग करणार, हे सगळे यामध्ये येतात. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत: रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, इंजिनियर किंवा ठेकेदार यांच्याकडील प्रमाणपत्र किंवा ग्रामसेवक किंवा वॉर्ड अधिकारी यांच्याकडील 90 दिवसाचे प्रमाणपत्र. बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत बांधकाम करणाऱ्यास व त्याच्या परिवारालाही फायदा होतो. जसे की बांधकाम करणाऱ्याला दर 3 वर्षांनी 5,000 रुपये त्याच्या साहित्यासाठी मिळतात, आणि जर त्याचं पहिलं लग्न असेल त्याला 30,000 रुपये असे मिळतात, आणि जर त्याच्या पत्नीस 2 अपत्यांपर्यंत त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये मिळतात, आणि सी सेक्शन ज्याला आपण सीझर म्हणतो त्याला 20,000 रुपये अशी मिळतात, आणि पहिल्या मुलीच्या लग्नासाठी त्यांना 51,000 रुपये अशी मिळतात. बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यास प्रतिवर्षी 1ली ते 7वी 2500 रुपये, 8वी ते 10वी 5,000 रुपये, 11वी ते 12वी 10,000 रुपये, पदविका अभ्यासिका क्रमासाठी 20,000 रुपये, पदवीसाठी 20,000 रुपये, अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000 रुपये, वैद्यकीय पदवीसाठी 1 लाख रुपये, MSCIT शिक्षणासाठी जी काही फी असेल ती तुम्हाला मिळेल, आणि एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रियेला आपण जे ऑपरेशन करतो त्याला 1 लाख रुपये असे मिळतात. बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्याला 1 लाख रुपये अर्थसहाय्य म्हणून मिळतात, आणि बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत 6,000 रुपये असेही मिळतात. बांधकाम कामगारास अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये असे मिळतात. जर चुकून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस दरवर्षी 24,000 रुपये अर्थसहाय्य म्हणून मिळतात. बांधकाम कामगाराच्या कामावर मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये असे मिळतात. घर बांधणीसाठी बांधकाम कामगारास 4.5 लाख रुपये भारत सरकारकडून मिळतात, आणि त्याला महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचाही लाभ तो घेऊ शकतो. ते आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.